आम्हाला शिस्त म्हणून राहिलेले नाही. नवरे काका, अहो झाली असेल चूक, म्हणून असं रागवू नका त्यांना. आणि असं होतं ना की एखाद्या वेळेला आपण आपल्याच विचारत असतो आणि अशा वेळेला काय करावं सुचत नाही, तसं झालं असेल त्यांचं. हे तुम्ही शिकवू नका मला. सुचत नाही म्हणजे काय? सुचत नसेल तर घरी बसावं. त्या झेरॉक्सच्या दुकानात ते ओरिजिनल पेपर्स घाळ झाले म्हणजे सरांनी त्या पेपर्स विषयी मला विचारलं तर मी काय सांगू? आमचे तागडे साहेब विचारत होते, त्यांना काही सुचत नव्हतं. झाली तर झाली चूक, अशा चुका होतात. ही अशी उत्तर देऊ? तुम्हाला तोंड वर करून बोलायला काय जातंय? हो नवरे काका, तुम्ही कशाला उगाच आदिती मॅडम वर ओरडताय? तो तांगडे गेला ना आता पेपर्स आणायला. या प्रकरणात तुमचा काही संबंध आहे का? मग मध्ये का बोलताय? हे बघा नवरे, अहो आजूबाजूला एवढं महाभारत घडत असताना कोणाला ते कळणार नाही? कोणाला त्याचा त्रास नाही होणार? तांगडे पेपर्स विसरला, तो ते आणायला गेलाय, तो घेऊन येईल. मग कशाला विषय वाढवताय? थांबवा ना सगळं. अगदी बरोबर आहे, नाहीतर काय? नाही, मला काय वाटतं माहितीये का नवरे, तुम्ही ना मनातल्या मनात 1 ते 100 आकडे मोजा, म्हणजे त्रास कमी होईल तुम्हालाही आणि आम्हालाही. हे असले पोरखेळ खेळायला माझ्याकडे वेळ नाहीये. ते पेपर्स किती महत्वाचे आहेत तुम्हाला माहितीये का? हा, तो झेरॉक्सवाला माझ्या ओळखीचा आहे, पण आजपर्यंत या ऑफिसमध्ये एक टाचणी सुद्धा गेली नाही माझ्याकडून. पण एकदा का पनवती लागली की सगळ्याच बाबतीत लागते. सॉरी, पुन्हा नाही होणार असं. नशीब हे पेपर्स सापडले, नाही तर या तांगडेचं आणि आदिती मॅडमचं काही खरं नव्हतं.